नासिक से एक बेहद सनसनीखेज और चौंकाने वाला मामला सामने आया है, जिसने पूरे शहर को हिला कर रख दिया है। ये मामला कथित पत्रकार रविंदर एरंडे से जुड़ा है, जिस पर 120 से अधिक महिलाओं के साथ यौन शोषण करने का गंभीर आरोप लगा है। पुलिस जांच में सामने आया है कि आरोपी महिलाओं को नौकरी दिलाने का झांसा देता था और इसी बहाने उनके साथ लैंगिक शोषण करता था। जानकारी के अनुसार रविंदर एरंडे एक साप्ताहिक अखबार और एक एनजीओ भी चलाता था। वो खुद को प्रभावशाली व्यक्ति बताकर महिलाओं को सरकारी नौकरी दिलाने का भरोसा दिलाता था। नौकरी के नाम पर वो महिलाओं से 5-5 लाख रुपए तक की बड़ी रकम वसूलता था। सबसे चौंकाने वाली बात यह है कि आरोपी महिलाओं के साथ शारीरिक संबंध बनाकर उनका अश्लील वीडियो भी रिकॉर्ड करता था। बाद में इन्हीं वीडियो के जरिए वो उन्हें ब्लैकमेल करता और वीडियो वायरल करने की धमकी देकर उनका लगातार शोषण करता रहता था। इस पूरे मामले का खुलासा तब हुआ जब आरोपी के ही ऑफिस में काम करने वाले एक ऑफिस बॉय ने सच्चाई सामने लाई। इसके बाद पुलिस हरकत में आई और जांच शुरू की गई। नासिक के सातपुर पुलिस स्टेशन की टीम ने इस मामले में बेहद चालाकी से जाल बिछाया और आरोपी को गिरफ्तार कर लिया। जब पुलिस ने आरोपी के ठिकानों पर छापेमारी की तो वहां से एक पेन ड्राइव और 100 से अधिक महिलाओं के अश्लील वीडियो बरामद किए गए। इस केस में एक और बड़ा मोड़ तब आया जब पता चला कि आरोपी रविंदर एरंडे ने खुद सातपुर पुलिस स्टेशन में ब्लैकमेलिंग की शिकायत दर्ज कराई थी। लेकिन जब पुलिस ने इस शिकायत की गहराई से जांच की तो पूरा मामला उल्टा पड़ गया और जो फरियादी था वही असली आरोपी निकला। पुलिस जांच में ये भी सामने आया है कि आरोपी अपनी पहचान, पहुंच और कथित प्रभाव का डर दिखाकर महिलाओं और यहां तक कि पुलिस को भी धमकाने की कोशिश करता था। फिलहाल सातपुर पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है और मामले की आगे की जांच जारी है। पुलिस ये भी पता लगाने में जुटी है कि इस पूरे नेटवर्क में और कौन-कौन लोग शामिल हैं और कितनी महिलाओं को इस तरह का शिकार बनाया गया है। ये मामला न केवल नासिक बल्कि पूरे समाज के लिए एक गंभीर चेतावनी है, जहां भरोसे का फायदा उठाकर इस तरह के अपराध को अंजाम दिया गया। काल सातपूर पोलीस स्टेशन येथे जो गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याच्यामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आपण एकूण 4 आरोपींना अटक केली होती आणि त्याच्यामध्ये काही पेनड्राईव्ह आपल्याला मिळाले होते आणि त्या पेनड्राईव्हमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याबद्दल मी आपल्याला यापूर्वी ब्रीफ केलं होतं। तर त्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट अशी आहे की त्याच्यातल्या त्या एकूण व्हिडिओचं जेव्हा आम्ही त्याच्यातून निष्कर्ष काढला तर त्याच्यामध्ये एकूण 121 असे व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्यासमोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्याविरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे एसीपी अंबड सचिन बारीसाहेब करतायत आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेतो आहोत। त्याकरता देखील आम्ही एक महिला अधिकारी देखील आमच्या आहेत, त्यांची देखील आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि आमचं सर्वच नागरिकांना देखील आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर का कोणाचं काही शोषण झालं असेल तर त्यांनी न घाबरता पुढे यावं, त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल आणि त्याच्यामध्ये आमचे एसीपी असतील, आमचे पीआय असतील किंवा आमच्या महिला पोलीस अधिकारी असतील यांचे आम्ही नाव आणि मोबाईल नंबर देखील आपल्या सगळ्यांसमक्ष दिलेले आहेत। सर, साधारण हा गुन्हा कधीचा आहे, किती व्हिडिओ त्याच्या डिजिटल स्टोरेजमध्ये सापडले, त्यांनी असं काम केलं असं? याच्यामध्ये साधारणपणे जो काही आतापर्यंत तपास झालेला आहे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी असं दिसतंय की 2003 ते 2025 अशा या व्यापक कालावधीमधले हे व्हिडिओज आहेत। एकूण आतापर्यंत 121 व्हिडिओज आहेत असं साधारणपणे निष्पन्न होतंय आणि हे प्रत्यक्षात त्यांनी कुठल्या उद्देशानं केलं त्याच्यामध्ये आता आम्ही जी पीडित महिला आमच्यासमोर एक आलेली आहे त्याच्यामध्ये तर त्या महिलेला अशा संदर्भातला कुठला व्हिडिओ काढण्यात आलेला याचं कुठलंही नॉलेज नव्हतं। तिच्या नकळत तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आला होता। त्याच्यामुळे त्याच्यात आपण IT ॲक्टचं देखील कलम लावलेलं आहे। त्यामुळं नेमके त्यांनी ते कशासाठी व्हिडिओ काढले होते आणि त्या संदर्भातला जो अधिक सखोल तपास जो काही आहे तो आमचे एसीपी त्या ठिकाणी करत आहेत आणि अधिक तपासांतीच आपल्याला त्याच्यामध्ये काही भाष्य करता येईल। बहुतांश महिला ज्या आहे आमिषाला बळी पडल्यास तुमच्या प्रेसमध्ये दिलेले आमिष दाखवत होता, अजून काहीतरी त्याच्या संस्था पण चालवतो, त्याबद्दल काही त्या संदर्भात आता अधिक आमचा तपास अजून सुरू आहे। पण जसं मी आपल्याला यापूर्वी सांगितलं आणि आमच्या प्रेस नोटमध्ये पण नमूद आहे की तो कन्सल्टन्सीचं पण काम करायचा आणि मग त्याच्यामध्ये त्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या किंवा त्या माध्यमातून
जर काही वेगळं कुठलं आमिष किंवा आणखीन काही गोष्टी जर त्या ठिकाणी झाल्या असतील तर त्यामध्ये तपासामध्ये आपल्याला बहुतांश महिलांना जे प्रमाणपत्र आहे पार्लर सेंटरचं काही नावाने त्याच्यामुळे शासकीय पार्लरचं ते सर्टिफिकेट देण्याचं काम तो करायचा असं देखील समोर आलेलं आहे. नाही, आता ह्याच्याविषयी मी काहीच भाष्य करू शकत नाही, कारण अजून तपासात तशी कुठली बाब समोर आलेली नाहीये, परंतु सखोल तपासांतेच आपल्याला त्याच्यामध्ये सांगतो. सर माझ घर झडती ऑफिस झडती म्हणाले होतील आता त्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत. आता आम्ही सर्वप्रथम तर आरोपीला न्यायालयासमोर हजर करणार आहोत. त्याच्यानंतर मग त्याचा PCR वगैरे घेतल्यानंतर किंवा पुढील फॉर्मॅलिटी कंप्लीट झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये घटनास्थळ पंचनामा असेल किंवा झडती असेल किंवा त्या अनुषंगाने ज्या काही जप्ती असतील त्या सगळ्या गोष्टी आणि सोबत आमची फॉरेन्सिकची टीम पण त्या ठिकाणी असेल आणि त्या सगळ्या इतर ज्या प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या कंप्लीट केल्या जातील. सर एक खंडणीखोर आहे त्यांच्यावरती पुढचं काय असेल? त्यांच्या बाबतीत आम्ही 5 दिवसांचा PCR आम्हाला मान्य न्यायालयाने दिलेला आहे. त्याच्यामध्ये अधिक तपासामध्ये आता आणखीन काही नव्यानं बाबी काही समोर येतील तर त्या देखील त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो. सर जे खंडणीखोर आहे ते ऑफिस बॉयच होता, तो 16 वर्षापासून होता, तर तो सहकारी असू शकतो का या प्रकरणात? असं सकृतदर्शनी तर वाटत नाहीये, कारण आपल्या तपासामध्ये आतापर्यंत जे काही निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता तसं त्याचा या गुन्ह्यामध्ये काही सहभाग आहे असं निश्चितपणे वाटतं. नासिक से जनस्थान हिंदू टाइम्स के मुख्य संपादक विनोद पवार की रिपोर्ट।